तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात आपण करतो थेट रात्री कबड्डीच्या मैदानाच्या इथून व आपण पुन्हा एकदा जालगावमध्ये गेलो होतो कबड्डीच्या स्पर्धेसाठी. तर स्पर्धेला देखील सुरुवात झाली आणि मंडळी बघा, आज कुठला संघ आला तर आपल्या गावचा संघ आला तर चंदनगरचा संघ आणि त्यामध्ये तुम्हाला आपला काय एक हिरो पाहायला मिळेल. आज कॅप्टन म्हणून त्याला पाठवली होती टॉसला, टॉस मात्र जिंकला पण मॅच काय जिंकू शकला नाही आपला पोरगा. तर पण इन टीममध्ये होता पण काय काम नाही केलं, असाच फक्त उभा राहिला होता पण काही रेड नाही मारला का पकड नाही टाकला. आणि त्यानंतर मात्र बघा कोण कोण आलं तर मिलिंद पण आला होता, मी होतो समालोचन करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आज कुणाल शेट देखील आले होते मस्तपैकी मॅचीचा आस्वाद घेण्यासाठी. आणि नंतर मंडळी बघता बघता फायनलचा सामना देखील सुरू झाला. भैरवनाथ जालगाव आणि श्रीचंडी कजाबळ अशा दोन संघामध्ये फायनलचा सामना लागला. अगदी रोमांचक लढत झाली, शेवटच्या चढाईपर्यंत तो सामना गेला. परंतु अंततः भैरवनाथ जालगाव संघानं त्या मॅचमध्ये बाजी मारली, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि त्यानंतर मग मस्तपैकी जेवण करून पुन्हा एकदा आपण निघालो घरच्या रस्त्याला. तर म्हणजे आजच्यापुरती एवढंच, भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.